जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्ती केंद्रवाली तालुका पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण अशी लाईव्ह ऑडिओ बॅच घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच करून दिले जाते. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुकवरती उपलब्ध. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. ज्या सराव टेस्ट तुम्ही त्याचा निकाल शिक्षक पालक पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला देण्यात आली आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुम्ही प्रिंट करून त्याचा अभ्यास करू शकता. पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल शेअर करायचं आहे, जेणेकरून शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ होईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले, परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला सर्व गोष्टी या अगदी फ्री मिळणार आहेत. तरी या मोफत मिळणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलेलं आहे. आपणास आम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आपण कोणत्या प्रकाशनचं पुस्तक घेतलं, 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे आपल्याला अभ्यासासाठी नसतात, परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200+ पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिली जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. जवाहर नवोदय उत्तर एकूण 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध असतील. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला, मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 90 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप असं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 90. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 90 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा आणि खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 90 तुमच्या स्क्रीनवरती. उत्तरा काळजीपूर्वक वाचा. उत्तरा थोडं मोठा आहे, पण प्रश्न अगदी सोपे आहेत. जरी शब्द जास्त असले तरी प्रश्न सोपे आहेत. तुमच्यासाठी उत्तरा 90 स्क्रीनवरती वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन श्रेय. चला, तुमचं अभिनंदन वाचून झालं तुमचं. चला, मी उत्तर वाचतो काय का. अभिनंदन चौरे. खराब येत असेल किंवा कमी येत असेल तर उत्तरा क्रमांक 90. पुराण काळापासून प्रचलित असलेल्या या रंगाने लाले पक्षी लाल आणि काळ्या अशा दोन्ही त्याच्या अंगावरील लाल रंगाच्या आकर्षकामुळेच
त्याला निखारा पक्षी हे नाव पडले असावे असं वाटते. निखारा पक्षी नाही, तो कायम समूहात राहतो. जंगलातील झाडांच्या फांद्या हेच त्याचे वसतिस्थान असते. लाल रंगामुळे तो अतिशय छोटे मोठे कीटक, कोळी वगैरे त्याचे अन्न असते. निखारा पक्षी शक्यतो दाट झाडाच्या वनराईत दिसत असल्याने नदीच्या ठिकाणी सहजासहजी दिसत नाहीत. पण लाल निखारा पक्षी त्याच्या रंगसंगती दिसते. कदाचित निखारा म्हणजे जळत्या लाकडापासून बनलेला रंग जसा लाल असतो तसाच या पक्ष्याचाही असतो, म्हणून याला निखारा म्हणत. वेगवेगळे पक्षी, पोपट आपला पोपटी असतो, कबूतर पांढरा रंग आहे का नाही, मोर सप्तरंगी पक्षी आहे, म्हणजे मोराला सगळेच रंगाचा पक्षी आहे. विशिष्ट या उतार्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे. श्रेया आवाज येत नाही म्हणते. सगळ्यांनाच आवाज येत नाही का, फक्त श्रेयाला येत नाही? चला टाईप करून सांगा. आवाज सगळ्यालाच येत नाही का, फक्त तिला येत नाहीये? करून सांगा, जेणेकरून आपल्याला शिकलं पुढे जाता येईल. सुयोग आवाज येतो म्हणतोय. श्रेया एकदा डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करता शिकेला, जेणेकरून तुला तो आवाज. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा अगदी थोडा जरी मोठा असला लिखाण याच्यावर प्रश्न अगदी सोपे आहेत. तुम्ही प्रश्न पाहिले की लगेच उत्तर टाकणार आहात. अगदी सोपे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. उत्तरा क्रमांक 1. चला तुमच्यासाठी प्रश्न पाहिला स्क्रीनवरती. हे वैशिष्ट्य नाव कशामुळे पडले? निखारा पक्षाचा निखारा हे वैशिष्ट्य नाव कशामुळे पडले? पिसाचा रंग लाल असतो म्हणून जळत्या पर्यायी लाल रंगामुळे आणि पर्यायी आकर्षक दिसण्यामुळे. प्रशांत बी उत्तर. उत्तर मध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले उत्तर चुकणार नाही. बरेच जणांचं उत्तर असं बोलण्यासारखे 2 उत्तर यायला लागलेत. गोंधळू नका विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. आपल्याला याचं उत्तरामध्ये शोधून टाकलं तर आपलं चुकणार नाही. पहा, उत्तराचं आकलन झाल्यानंतर या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. उत्तरात या प्रश्नाचं उत्तर जसेच तसं आपल्याला उत्तरामध्ये सापडतं. ज्याप्रमाणे असा प्रश्न असतो, पहा उत्तरावर योग्य शीर्षक काय, तर या उत्तराचं आकलन करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. तशाच प्रकारचा हा प्रश्न आकलनावर आधारित प्रश्न. विशिष्ट नाव कशामुळे पडले असावं, जशाच तसं उत्तर आपल्याला मिळणार नाही. आपल्याला आकलन करून समजा आपल्याला अंदाज लावून असावं असं आपलं उत्तर द्यावं लागेल. चला लवकर टाईप करा. प्रशांत सानप बी उत्तर देतो. श्रेयोग सृष्टिगंधळ बी उत्तर. साक्षी सृष्टिगंधळ तिसऱ्या ओळीत म्हणते. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या प्रश्नाचं उत्तर तुमचं थोडं कन्फ्युज होतंय. कुणाचं ए येतंय. लाल रंगामुळे हा पर्याय, कारण लाल रंगाचे भरपूर पक्षी असतात, मग त्यांना सगळेच निखारा मानतात असं नाही. किशोरे सी उत्तर देत आहे, लाल रंगामुळे नाही. आपल्याला या उत्तराचं आकलन होणं गरजेचं आहे. जर आकलन उत्तरापर्यंत जाऊ शकणार नाही.
पहा, निखारा पक्षाचा रंग हा कसा आहे तर लाल आहे. परंतु तो लाल रंग कसा दिसतो तर तो जाचा निखारा जसा इस्तू बाहेर काढला जातो, शेगडीमधून इस्तू बाहेर काढला जातो आणि तो इस्तू लाल रंगाचा दिसतो, त्याला आपण निखारा म्हणतो. जळतं लाकूड, जळता कोळ असतो, त्याला आपण निखारा म्हणतो. म्हणजे निखारा या शब्दात जर तुम्हाला पर्यंत पोहोचू शकला असता विद्यार्थी मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, जळत्या निखाऱ्याच्या रंगामुळे. जळत्या निखाऱ्याच्या रंगासारखा रंग त्याच्या पक्षामुळे त्याला निखारा हे नाव देण्यात. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. प्रयत्न केला, खूप छान प्रयत्न केला. आपल्या आपल्या पद्धतीने आपण बुद्धी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकलो नाही. चला, बी उत्तर दिल्या प्रश्न पाहिल्याचं योग्य उत्तर बी होतं, जळत्या निखाऱ्याच्या रंगामुळे. बाकीच्यांनी प्रयत्न केला, तुमचंही खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसऱ्यावरती. प्रश्न दुसरा, निखारा पक्षाचे निवासस्थान कोठे आहे? याचं उत्तर मात्र तुम्हाला उत्तरामध्ये शोधावं लागेल आणि लगेच मिळेल तुम्हाला. निवासस्थान शब्दाच्या उत्तर मिळेल. प्रश्न दुसरा, निखारा पक्षाचे निवासस्थान कोठे असते? झाडावर. पर्याय सी, डोंगर कपारीत. पर्याय डी, डोलीत. चुकणार नाही अशी अपेक्षा. प्रशांत डी उत्तर म्हणतोय. प्रयोग बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. उत्तर टाईप करा. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दाखवतो तुम्हाला. इथं पहा, निखारा पक्षाचे निखाराचे वैशिष्ट्य नाव कशामुळे पडले. इथं पहा, इथं जर वाचला, निखारा म्हणजे जळत्या लाकडापासून बनलेला निखाऱ्याचा रंग जसा लाल असतो तसाच त्या पक्षाचाही असतो, म्हणून त्याला निखारा म्हणतात असावे. पहा, शेवटच्या दोन ओळी जर तुम्ही वाचल्या असत्या तर तुमचं बी उत्तरापर्यंत तुम्ही गेले असते. मी म्हटल्यामुळं किंवा तुमच्या लक्षात न आल्यामुळे आपण त्या उत्तराकडे जाऊ शकलो नाही. शेवटच्या दोन ओळी पहा, तुम्ही नंतर उत्तर सोडवताना काळजीपूर्वक शेवटच्या दोन ओळी वाचा, म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर कसं बरोबर आहे ते कळलं. चला, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे चाललो आहोत. निखारा पक्षाचे निवासस्थान कोठे आहे? तुमचे उत्तर बी येतंय. उत्तरे म्हणतात जंगलातील निरनिराळी झाडे, झाडांच्या फांद्या हेच त्याचे योग्य वस्तीस्थान, निवास, घर, गृह हे सर्व समानार्थी. वस्ती शब्द सुद्धा चुकलाय. वस्ती, वस्ती जोड शब्द असतो वस्तीस्थान. सृष्टिगंधा बी उत्तर, अभिनंदन. बी उत्तर, या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही. प्रश्न दुसरा, निखारा पक्षाचे निवासस्थान कोठे असतं? योग्य उत्तर पर्याय बी, झाडावरती. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमचं खूप खूप अभिनंदन. तिसरा प्रश्न, उत्तरा क्रमांक 90 वरील तिसरा प्रश्न स्क्रीनवर असा दिसणार नाही, रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता? निखारा पक्षी टिंब दिसणार नाही असं पाहिजे होतं. निखारा पक्षी एकटा. पर्याय बी, समूह. पर्याय सी, गर्दीच्या ठिकाणी. आणि पर्याय डी, वनराई. निखारा पक्षी कोठे दिसणार नाही याचे योग्य उत्तर. प्रश्न तिसरा, निखारा पक्षी ए एकटा, बी समूहाने, सी गर्दीच्या ठिकाणी आणि डी वनराईत. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत सानप हे उत्तर देतोय. चला, बाकीच्याने उत्तर द्या. त्याचं म्हणणं एकटा दिसणार नाही, निखारा पक्षी कधी एकटा दिसणार नाही. प्रयोग सी उत्तर देतोय. सी उत्तर देतोय. काळजीपूर्वक वाचा. पहा, निखारा कधी दिसणार नाही, कसा दिसणार नाही.
श्रेय बघ ना, गर्दीच्या ठिकाणी सहजासहजी दिसत नाही म्हणलंय. गर्दीच्या ठिकाणी दिसणार नाही त्यांचं वाक्य बरोबर आहे श्रेयोग. चौरे हे उत्तर. दृष्टिगंडाळ हे उत्तर. पाचव्या लाईन मध्ये जंगलातील निराळे झाडे. चला विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं उत्तर तुम्हाला या प्रश्नाचे कदाचित झालं नसावं. प्रश्न तिसरा, निखारा पक्षी कधी दिसणार नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय एकटा. पहा, कधी कसा दिसणार नाही, कधी तुम्हाला एकटा कधी दिसणार नाही. चौथी ओळ वाचा. सगळ्यांनी चौथ्या ओळीकडे बारकाईने लक्ष द्या. निखारा पक्षी तुम्हाला नाही. मध्ये उत्तर. आता तुम्हाला योग्य उत्तर असेल पर्याय याचं योग्य उत्तर होतं प्रश्न तिसऱ्याचं. काही जणांनी बी टाकलं होतं. चला, कसा दिसणार हे विचारलं होतं. नाही या शब्दाकडे आपलं लक्ष न गेल्यामुळे तो नाही या शब्दाकडे जर लक्ष गेलं असतं तर सर्वांचं उत्तर ए आलं असतं. खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरावर प्रश्न चौथा. निखारा पक्षाचे पिस कोणत्या रंगात? एकदम सोपा प्रश्न, विचार न करता उत्तरासारखा. तरी पण उत्तरामध्ये शोधून उत्तर द्या, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. प्रश्न चौथा, निखारा पक्षाची पिशे कोणत्या रंगात असतात? पर्याय ए काळ्या, पर्याय बी लाल, पर्याय सी तपकिरी व 2. पर्याय डी 1. उत्तर द्या. तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. उत्तर देतोय 1 व 2 काळ्या व. उत्तरामध्ये शोधून टाका, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. 2 नंबरच्या ओळीमध्ये उत्तर सांगत नका जाऊ, पण तुम्ही न शोधताच उत्तर लोकांचं बघून टाकता, त्याच्यामुळे आपलं चुकतं. 2 नंबरच्या ओळीमध्ये उत्तर तुमचं काळजीपूर्वक वाचलं. श्रेयोग अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. चौरे चला साक्षीगंधा. चला, खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तपकिरी नाही होऊ शकत. ए आणि सी किशोरे होऊ शकत नाही, तसं आपल्याला पर्याय पण दिलेला नाही. किशोरे त्यांनी ए आणि सी नाही म्हणलेलं. तर दिसत नाही, त्यांनी क्वालिटी वाढवा स्क्रीनवरची. आज इंटरनेट स्लो असल्या कारणाने कदाचित तुम्हाला कमी दिसत असेल, परंतु याची टेस्ट तुम्हाला तास संपल्यानंतर जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. विद्यार्थी प्रश्नाचा होता, निखारा पक्षाचे पिसे कोणत्या रंगाचे असतात? योग्य उत्तर काळ्या आणि लाल. काळ्या आणि लाल या दोन्ही रंगाची त्याची पिशी आढळतात. अशी ओळ उत्तरामध्ये ओळ आहे. पर्याय सर्वांचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी. त्याचं योग्य उत्तर डी. सर्वांचंच अभिनंदन तुमच्या योग्य उत्तर देणाऱ्यांचं. शेवटचा प्रश्न, उत्तरा क्रमांक 90 मधील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोण? प्रश्न 5वा, उत्तरात आलेला आकर्षक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय रंगीत, पर्याय बा. त्यांनी आता उत्तरात आले विचारलंय, त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर उत्तरात शोधावा लागेल. प्रश्न क्रमांक आणि उत्तर चौरे टाका, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना पटकन आपल्या त्या उत्तरापर्यंत. श्रेया चौरे शी उत्तर 5व्या प्रश्नाचं. मोहक आकर्षकचा समानार्थी शब्द उत्तरात आलेला. सृष्टिगंधा
उमेर उमेर आमचा आजपासून लाईव्ह तास करतोय. अभिनंदन उमेर, तुझं रोज तास करायचा. हा तास संपल्यानंतर परत 8 वाजता दुसरा तास चालू होणार आहे. आठ ग्रुपवरती टाइम आणि त्या उत्तरा क्रमांक आणि त्याच्या खाली युट्यूबची लिंक आहे. त्या लिंकला टच करून 8 वाजताची तासिका जॉईन करायची. चला मी सांगतो उत्तरा क्रमांक मधील शेवटचा प्रश्न. उत्तरात आलेला आकर्षक या शब्दाचा समानार्थी शब्दापैकी कोणता याचं योग्य उत्तर आहे? पर्याय सी मोहक. पर्याय सी मोहक. पहा, ओळ क्रमांक सांगा तुम्ही शोधून टपक्यात. कमीत कमी वेळेमध्ये ओळ क्रमांक शोधून टाका. प्रश्न 5व्याचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. उत्तरा पूर्ण करतोय. उत्तरा क्रमांक 90. विद्यार्थी मित्रांनो, आज व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसाल, व्हॉट्सअप चॅनल फॉलो केला नसाल तर व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. इथं आपण तासिका थांबवतोय. पुढच्या तासिकेमध्ये भेटू आपण. चला, सी यू नेक्स्ट. गुड डे. थँक्यू.